त्यानंतर मग आहे मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस विशाखा दत्तने लिहिलेलं पुस्तक आहे. विशाखा दत्तने हे पुस्तक लिहिलेले गुप्त काळात. गुप्त काळात या पुस्तकाचं कंपायलेशन झालेलं आहे. आणि याचा विषय काय आहे? विषय हा आहे की धनानंदाच्या राजगद्दीला उलथवून नंद साम्राज्याचा नाश केला, नंद साम्राज्याचं विघटन आणि कौटिल्यांच्या मदतीने कशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली हे सांगितलेलं आहे मुद्रा राक्षस या ग्रंथामध्ये. ठीक आहे. विशाखा दत्तांनी मुद्रा राक्षस ग्रंथ लिहिलेला आहे आणि विशाखा दत्तांनी मुद्रा राक्षस या ग्रंथात धनानंदांच्या नंद साम्राज्याचं विघटन कसं झालं किंवा यांची राजगद्दी उलथवून चंद्रगुप्त मौर्याने कौटिल्यांच्या मदतीने कशा प्रकारे सत्ता स्थापन केली याबद्दलची चर्चा आलेली आहे. जमलं? ठीक. त्यानंतर मग मालविकाग्निमित्रम कालिदासांचं पुस्तक आहे. ठीक. मालविकाग्निमित्रम या पुस्तकामध्ये कालिदासांनी मालविका आणि अग्निमित्र यांच्या प्रेम कहाणीची कहाणी सांगितलेली आहे. ठीक. मग मालविका कोण आहे? मालविका आहे विदर्भची राजकुमारी, यज्ञसेनची बहीण, विदर्भचा शासक यज्ञसेन यांची बहीण आहे मालविका. आणि अग्निमित्र कोण आहे? पुष्यमित्र शुंगांचा पुत्र, विदिशाचा राज्यपाल अग्निमित्र. फाईन. आता पुष्यमित्र शुंगांनी विदिशावर आक्रमण केलेलं आहे आणि यज्ञसेनचा पराभव झालेला आहे. ठीक आहे. यज्ञसेनचा पराभव झालेला आहे. या सगळ्याची कहाणी तुम्हाला मालविकाग्निमित्रमध्ये बघायला मिळते. आपल्या कालिदासांनी लिहिलेलं गुप्त काळात लिहिलेलं हे पुस्तक आहे. फाईन. त्यानंतर हर्षवर्धन नावाचा जो शासक आहे वर्धन वंशाचा, त्याच्या जीवनाची कथा बाणभट्टांनी हर्षचरितमध्ये लिहिलेली आहे. मग बाणभट्ट कोण आहेत? बाणभट्ट हर्षवर्धनाचे राजगुरू किंवा राजदरबारी लेखक आहेत. हर्षचरित व्यतिरिक्त यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? कादंबरी. या व्यतिरिक्त त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे कादंबरी. हर्षवर्धन स्वतः देखील लेखक आहे, नाटककार आहे. यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत? नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका. ठीक आहे. बाणभट्टांनी लिहिलेलं आहे कादंबरी आणि हर्षवर्धनने स्वतः 3 नाटकं लिहिलेली आहेत. कोणती? ही लिहिलेली आहेत नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका. फाईन. त्यानंतर अष्टाध्यायी पाणिनींचं, हे ग्रामरचं पुस्तक आहे, संस्कृत व्याकरणचं पुस्तक लिहिलेलं आहे पाणिनींनी. त्यानंतर पतंजली महाभाष्य लिहिलेलं आहे. पतंजली कोणाचे समकालीन आहेत? पुष्यमित्र शुंगांचे. पुष्यमित्र शुंग यांचे समकालीन राजपुरोहित पतंजली होते. आला होता है ना. सो हा PYQ आहे, UPSCचा PYQ आहे. ठीक. त्यानंतर गार्गी संहिता लिहिलेलं आहे कात्यायनांनी. गार्गी संहितेमध्ये हे ज्योतिषचं पुस्तक आहे, ज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजी. आणि गार्गी संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आलेला आहे की ज्योतिष कला किंवा ग्रहांची चाल बघून, नक्षत्रांची चाल बघून भविष्य सांगण्याची जी कला आहे ती भारताने ग्रीकांकडून शिकून घेतली आहे. हे सांगितलेलं आहे इथे की भारतीय इतिहासाच्या साहित्याच्या स्त्रोतांमध्ये किंवा साहित्यिक स्त्रोत जे आहेत त्यामध्ये भास यांचं नाव अतिशय सन्मानाने घेतलं जातं. कारण काय की कालिदासांचे पूर्ववर्ती आणि मौर्योत्तर काळातले एक महान लेखक म्हणून भासांचं वर्णन केलं जातं. भासांनी एकूण 13 नाटकं लिहिलेली आहेत. 13 नाटकं यांनी लिहिलेली आहेत. यांची नाटकं बहुतांशी रामायण आणि महाभारताच्या कथानकांवर आधारित होती, 2 सोडून, है ना. एक स्वप्न वासवदत्ता आणि एक प्रतिज्ञा यौगंधरायण. प्रश्न आहेत यावर. स्वप्न वासवदत्ता गाजलेलं नाटक आहे. फाईन. सो स्वप्न वासवदत्ताची कहाणी काय आहे की वत्सराज उदयन आणि उज्जैनचा शासक प्रद्योत याची पुत्री वासवदत्ता, राईट, यांची प्रेम कहाणी आहे. फाईन. यांची प्रेम कहाणी इथे तुम्हाला बघायला मिळते. सो उदयन वासवदत्तांची प्रेम कहाणी स्वप्न वासवदत्ता. प्रद्योत लिहू का? नाही, प्रद्योत है ना.
उज्जैनचे शासक आहेत प्रद्योत, यांची पुत्री आहे वासवदत्ता, आणि वत्सराज वत्स शासक उदयन, फाईन, यांची प्रेम कहाणी. त्यानंतर उरुभंग आहे, प्रतिमा आणि अभिषेक ही 2 नाटकं आहेत. प्रतिमा आणि अभिषेक रामायणावर आधारित नाटक हे लिहिलेलं आहे आपल्या भासांनी हे नाटक लिहिलेलं आहे. प्रतिज्ञा यौगंधरायण हे एक नाटक किंवा हे एक पुस्तक आहे, आणि या पुस्तकाची कहाणी काय की यौगंधरायण नावाचे अमात्य आहेत, मंत्री आहेत, फाईन, आणि यौगंधरायण आपल्या स्वामींना, हे कोणाचे अमात्य आहेत, वत्सराजचे, वत्सराज उदयनचे अमात्य यौगंधरायण आहेत, आणि वत्सराज उदयन कैदेत आहेत, ठीक, आणि यांना सोडवून आणण्याची प्रतिज्ञा करतात यौगंधरायण. ही कहाणी आहे प्रतिज्ञा यौगंधरायणची, ठीक. हे पुस्तक 1909ला गणपती शास्त्री यांनी शोधून काढलं केरळमध्ये, त्रिवेंद्रम त्रावणकोरमध्ये, त्रावणकोर म्हणूया याला, है ना. सो इथे शोधून काढला, आणि त्याच्यानंतर मग 1912ला हे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं, फाईन. त्यानंतर दरिद्र चारुदत्त. आता दरिद्र चारुदत्तची कहाणी काय की शूद्रकने लिहिलेलं एक पुस्तक आहे मृच्छकटिका. शूद्रकचं आहे बरं ते, भासांचं नाही, मृच्छकटिका हे पुस्तक शूद्रकने लिहिलेलं आहे. आणि शूद्रकने लिहिलेलं हे जे पुस्तक आहे यामध्ये चारुदत्त नावाचा एक गरीब ब्राह्मण दाखवलेला आहे, जो एका गणिकेच्या प्रेमात पडतो, फाईन. सो ही जी कहाणी आहे ती शूद्रकची, मृच्छकटिकाची आहे. त्यातला जो नायक आहे चारुदत्त, त्याचं पुस्तक आहे दरिद्र चारुदत्त. त्याच्या आधारावर भासांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, फाईन. त्यानंतर अविमारक, बालचरित, पंचरात्र, दूतवाक्य ही देखील यांची पुस्तक आहे. या व्यतिरिक्त महाभारतावर आधारित ही 3 पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतात, मध्यम व्यायोग, दूत घटोत्कच आणि कर्णभार, ठीक आहे. मध्यमा व्यायोग ही हा प्रश्न UPSC 2024 ना, 2024च्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हे एक ऑप्शन होतं आणि हे एक ऑप्शन होतं, प्रतिज्ञा यौगंधरायण, है ना. सो हे PYQ सगळे आहेत, आणि हे आहेत भास, ठीक आहे, भास. सो बेसिकली ही आहे यांची कहाणी. सो बृहत्कथा हे पुस्तक लिहिलेले गुणाढ्यांनी. या पुस्तकाची भाषा आहे पैशाची प्राकृत. आता हे लक्षात ठेवा की पैशाची प्राकृतमधूनच शूरसेनी भाषा आली, आणि शूरसेनीमधून मराठी भाषा आलेली आहे, ठीक. बृहत्कथा या शब्दाचा अर्थ असतो मोठी कथा किंवा लांबलचक कथा. यामध्ये 1,00,000 श्लोक आलेले आहेत, 1,00,000 श्लोक, फाईन. पंचतंत्र आणि हितोपदेश या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी याच पुस्तकातून घेतल्या असाव्यात असं मानलं जातं, ठीक. याच पुस्तकातून हे घेतलेले असं मानलं जातं. बृहत्कथा गुणाढ्यांनी लिहिलेली आहे. बृहत्कथा मंजिरी जी क्षेमेंद्रने लिहिलेली आहे. त्या व्यतिरिक्त कथा सरित सागर जे सोमदेवने लिहिलेलं आहे, आणि बृहत्कथा श्लोकसंग्रह जे बुधस्वामी यांनी लिहिलेले आहेत. हे 3ही पुस्तकं याच बृहत्कथेचे संस्कृत रूपांतरण आहेत. झालं, हे आहे तुमचं गुणाढ्य. मृच्छकटिका ज्या शहरावर आधारित आहे, मी पुन्हा एकदा सांगते, मृच्छकटिका कोणी लिहिलेलं आहे, शूद्रकने. कधी लिहिलेलं आहे, गुप्त काळात. मृच्छकटिका या शब्दाचा अर्थ असतो मातीची गाडी किंवा मातीची तुटलेली गाडी. या पुस्तकाचं महत्त्व हे आहे की राजपरिवारावर आधारित हे पुस्तक नाही, सामान्य जनतेवर आधारित हे पुस्तक आहे, ठीक. आणि या पुस्तकामध्ये एक दासी, ब्राह्मण, चोर आणि एक गणिका यांचं वर्णन झालेलं आहे. चारुदत्त नावाचा अगदी गरीब ब्राह्मण आहे, वसंतसेना नावाची गणिका आहे. या दोघांची प्रेम कहाणी यामध्ये सांगितलेली आहे, ठीक. यावर टीका केलेली आहे पृथ्वीधर यांनी, आणि मग याचा अनुवाद केलेला आहे आर्थर रायडर यांनी, ठीक. आर्थर रायडर यांनी याचा अनुवाद केलेला तुम्हाला बघायला मिळतं, ठीक आहे. मृच्छकटिका उज्जैन या नगराच्या अवतीभोवती फिरणारी कहाणी आहे, आणि या पुस्तकामध्ये बेसिकली समाजात असलेला भ्रष्टाचार, व्यभिचार या सगळ्यांचं दर्शन तुम्हाला बघायला मिळतं. आपण विदेशी साहित्यिक स्रोतांची चर्चा करणार. आता आपण भारतीय स्रोत पाहिला, त्याच्यानंतर विदेशी साहित्यिक स्रोत, राईट. सो विदेशी साहित्यिक स्रोतांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं की सिकंदरच्या आधी, सिकंदरच्या समकालीन आणि सिकंदरच्या नंतर असलेले प्रवासी वर्णन, फाईन. मग सिकंदरच्या आधी स्कायलेक्स आणि हिकेटियस मिलेट्स, ठीक. त्या व्यतिरिक्त टेसियस आणि हेरोडॉट्स हे 4 महत्त्वाचे. यापैकी स्कायलेक्स आणि हिकेटियस मिलेट्स जे आहेत हे 2 पहिले लोक आहेत ज्या लोकांनी भारताचं वर्णन केलेलं आहे, है ना. स्कायलेक्स आणि हिकेटियस मिलेट्स हे पहिले लोक आहेत ज्यांनी भारताचं वर्णन केलेलं आहे, सिंधू प्रदेशापर्यंतचं वर्णन
यांनी केलेलं आहे. स्कायलेक्स तोएज यांनी इराणपासून भारतापर्यंत समुद्री मार्ग शोधून काढला होता. याच्या आधी देखील होता, पण याने एक शॉर्टकट टाईप शोधून काढला होता. स्कायलेक्स डॅरियस फर्स्टचा कमांडर होता आणि भारताची माहिती मिळवण्यासाठी याने पाठवलं होतं. ठीक, असं हेरोडॉट्सनी वर्णन केलेलं आहे. ठीक, आणि हिकेटियस मिलेट्सनी पुस्तक लिहिलेले जॉग्रफी, यामध्ये सिंधू प्रदेशापर्यंतचं वर्णन त्यांनी केलेलं बघायला मिळतं. त्यानंतर आहे टेसियस, पर्शियन यात्री आहे. यांनी काय केलं की पर्शियावर आधारित, इराणवर आधारित पर्शिका आणि भारतावर आधारित इंडिका हे ग्रंथ लिहिलेले आहेत. फाईन. आणि हेरोडॉट्स कोण आहे? हेरोडॉट्सला इतिहासाचं जनक म्हटलं जातं. हेरोडॉट्सला इतिहासाचं जनक म्हटलं जातं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे 4 तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर निरियाकस, ॲनिसिक्रिट्स आणि ॲरिस्टोबुलस हे होते सिकंदरच्या समकालीन. फाईन. आणि त्यानंतर मेगस्थनीज, यांना ओळखता तुम्ही, इंडिका. अशा प्रकारे हे वैदेशी साहित्यिक वर्णनं, जे मौर्यांच्या काळातली वर्णनं तुम्हाला ती बघायला मिळतात. फाईन. डन. आणि लक्षात ठेवाल की याचा जन्म जो झाला हा झाला 64 इसवी सन पूर्वमध्ये. 64 इसवी सन पूर्वमध्ये स्ट्रॅबोचा जन्म झालेला तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर याने ग्रीक भाषेमध्ये जॉग्रफी हे पुस्तक लिहिलेलं आहे. याने भारताचं वर्णन केलेलं आहे. याचं म्हणणं आहे की भारताबद्दल आत्तापर्यंत जितकी ग्रीक वर्णनं झाली ती सगळी खोटी वर्णनं आहेत. आणि खोटी कोणी कोणी केलेली आहे? तर मेगस्थनीजने सगळ्यात मोठं खोटं वर्णन केलं असं हा म्हणतो, आलोचना केलेली आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे स्ट्रॅबो तुम्हाला बघायला मिळतो. डायमेकस, याने डायमेकस आणि मेगस्थनीजचं आलोचना केलेली आहे आणि यांनी म्हटलेलं आहे की हे दोघेही खोटं वर्णन करतात भारताचं. हा स्ट्रॅबो आहे. फाईन. त्याच्यानंतर प्लिनीचं पुस्तक कोणतं? नॅचरलिस हिस्ट्रिका. प्लिनीच्या पुस्तकाचं नाव नॅचरलिस हिस्टोरिका, PYQ आहे. ठीक, नॅचरलिस हिस्टोरिका. या पुस्तकामध्ये याने 37 अध्याय दिलेले आहेत. 37 लॅटिन भाषेमध्ये हे पुस्तक आहे. लॅटिन भाषेमध्ये पुस्तक आहे. या पुस्तकाचा 6वा अध्याय जो आहे हा मेगस्थनीच्या इंडिकावर आधारित आहे. याने भारताचं पशु पक्षी समाज व्यवस्था, सेब, वनस्पती, खनिज या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. हा विलाप करताना तुम्हाला दिसतो. हा म्हणतो की रोमची संपत्ती का नष्ट होते? कारण भारताबरोबर रोम व्यापार करत आहे. म्हणजे भारत एक मोठा निर्यातक देश आहे असं याने सांगितलेलं आहे. ठीक, हा आहे प्लिनी. पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या पुस्तकात भारत पाश्चात्य जगाला काय काय निर्यात करायचा याबद्दल चर्चा झालेली आहे. ठीक, आणि त्याच्याचबरोबर प्रवास वर्णनांची चर्चा झालेली आहे, समुद्री यात्रांची चर्चा झालेली आहे, व्यापार, समृद्ध व्यापाराची चर्चा झालेली आहे. ठीक, आणि त्याच्याचबरोबर रोम आणि चीन या 2 देशांशी, रोम आणि चीन या 2 देशांशी भारताचा असलेला व्यापार याची चर्चा तुम्हाला पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या पुस्तकात मिळते. एरिथ्रियन सी इज रिलेटेड टू रेड सी. अज्ञात नाविकाने लिहिलेलं पुस्तक, ग्रीक भाषेतलं पुस्तक, 80 इसवी सन म्हणजे मौर्योत्तर काळात लिहिलेलं पुस्तक आहे. जमलं?